श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्य, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींची, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागा लीक काही, चोळाप्पानी केले नाही. परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असते जे. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोकां चमत्कार दावित, गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आलोपिया नगरात, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जावोनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रयाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गूढ हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय.